आणि त्याप्रमाणे मालिका ही बदलत चाललेली आहे. तोच सासूरवास न दाखवता जरा वेगळ्या पद्धतीने. मुळात ही प्रेमळ सासू आहे, मुळात ही समजून घेणारी सासू आहे. दुष्ट खाष्ट अशी सासू नाहीये. उगाच सासूरवास करणारी सासू नाहीये, पण तरी देखील सूनवास नव्याने बघायला मिळेल. हे जे एकत्र कुटुंब पद्धती आहे ती तुटलेली आहे. प्रत्येकाची जवळजवळ 3-3, 4-4, 5-5 अशी घरं झालेली आहेत. पण नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरका. हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सध्या हळदीचा सिक्वेन्स सुरू आहे आणि मस्तपैकी सविताताई पिवळ्या साडीमध्ये. ताई खूप खूप स्वागत आहे पहिलं तर. आणि हळद लग्न मालिका म्हटलं की जाम गोंधळ असतो सेटवर. हो, आता प्रेक्षकांना आणि आम्हाला कलाकारांना सुद्धा त्याची सवय झाली आहे आणि म्हणजे घरचंच कार्य असल्यासारखं वाटतं. त्यामुळे आमचा जो धाकटा मुलगा आहे सारंग, त्याच्या लग्नाची गडबड सध्या सुरू आहे आणि हळदीचा कार्यक्रम आहे. नक्कीच. पण मला मालिकेत तुमचा जो अजूनपर्यंत तुमचा रुबाब पाहायला मिळालेला नाही आहे. प्रत्येक वेळी एक आई म्हणून, आता सासूबाई म्हणून तो जो रुबाब असतो तो थोडासा कधी पाहायला मिळणार आहे मला. तो हळूहळू उलगडत जाईल ना. एकाच्या 2 सुना झाल्यानंतर नवीन, त्यामुळे नवीन सून आली की आणखीन मजा येईल पाहायला. त्यामुळे सासू सुनेचा ड्रामा स्पेशली जो असतो मालिका म्हटलं की तो महत्त्वाचा असतो, सासू सुनेचा ड्रामा. आणि याच्यामध्ये सुनबाई दोन्ही म्हणजे एक चांगली आहे तर एक कुठेतरी थोडीशी खडूस दाखवली आहे. तर ते पाहायला आम्हाला आवडतं. नाही, जसे जसे प्रसंग येतील, घटना येतील, मुळात ही प्रेमळ सासू आहे, मुळात ही समजून घेणारी सासू आहे. दुष्ट खाष्ट अशी सासू नाही आहे. पण वेगवेगळ्या प्रसंगामध्ये आपण घरीसुद्धा वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जातो. त्यामुळे त्या पद्धतीने पण मी याची गॅरंटी देते की प्रेक्षकांना आवडेल. म्हणजे उगाच सासूरवास करणारे सासू नाहीये, पण तरी देखील सूनवास नव्याने बघायला मिळेल. बरं, खऱ्या आयुष्यात सासूबाईचं कधी असं रूप वगैरे आणि सासूबाईचा तोरा खऱ्या आयुष्यात असं काय? नाही नाही, असा कधीच नाही, कधीच नाही. नाही नाही. नाही, आम्हाला तसा योग अजून यायचा आहे, कारण आमच्याकडे सून यायची आहे म्हणजे प्रत्यक्ष घरामध्ये. आम्ही वाट बघतोय. पण नव्या पिढीबरोबर वागताना सासूरवास हा शब्दच मुळात कोशातून गेलेला आहे. कारण त्या सासऱ्याच्या खांद्यावर हात टाकणाऱ्या मुलीच येतात आता. पण हे कितपत चांगलं आहे? नाही, चांगलं आहे की. म्हणजे त्यांना एकतर आपलं स्वतःचं घर सोडून त्या मुली जर इथे आलेल्या असतील आणि त्यांना जर आपल्या आईवडिलांपासून तोडून आपण इथे आणलेलं असतं, त्या स्वतःहून पण आलेल्या असतात, तर मग त्यांना परकेपणाचा भास कधीही होऊ नये हे मात्र जपणं नव्या पिढीच्या बरोबरीने आमचंही काम आहे. आमचे केस पिकलेले असले तरी आम्हाला तो विचार करावाच लागतो ना. आणि त्याप्रमाणे मालिका ही बदलत चाललेली आहे. तोच सासूरवास न दाखवता जरा वेगळ्या पद्धतीने आनंददायी काही होईल का याचाही प्रयत्न. म्हणून घरोघरी मातीच्या चुली आहे. बरं, जसं टायटल जसं त्या म्हणालेत घरोघरी मातीच्या चुली हे टायटलच आहे. डेफिनेटली कितीही आजकालच्या सुना मॉडर्न विचाराच्या असल्या, सासूबाईंबरोबर शॉपिंगला जाणाऱ्या असल्या, तरीसुद्धा कुठेतरी जुन्या परंपरा अजूनही आहेत आणि ते सासू सुनेचं नातं अजूनही थोडंसं आहे, म्हणजे खडूस पद्धतीचं कुठे ना कुठेतरी आहे. नाही, काय आहे, पिढीमध्ये अंतर असतंच. आपण ते किती पुसून टाकायचा प्रयत्न केला तरी काही प्रमाणात ते पुसून टाकलं जातं किंवा एकमेकांना समजून घेतलं जातं. पण ज्या संस्कारांमध्ये एक पिढी वाढलेली असते ती पुढच्या वेळेला संस्कार बदललेले असतात आणि त्याच्यामुळे ते अंतर राहतं. आणि त्या अंतर राहिलं की थोडासा संघर्ष सुरू होतो आणि मग त्या संघर्षामुळे वेगवेगळे प्रसंग निर्माण होतात. अशी ती सगळी कहाणी असते. आणि मी सांगू का की मानवी स्वभाव हा याच्या इतक्या छटा आहेत ना, प्रत्यक्षात पण मध्ये आणि पडद्यावर पण, की जितक्या रंगवाव्या तितक्या कमी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हा संघर्ष, प्रेम हे सगळे या गोष्टी चालूच राहणार सिरियलमध्ये. त्यामुळे ही सासूबाई पण थोडीशी खडूस आपल्याला बघायला काही दिवसांनी बघायला मिळेल दोन्ही सुना. कारण तो खडूसपणा अगदी टाळायचा म्हटला तरी थोडासा येणारच. सासू बोले सुने लागे, लेकी बोले सुने लागे. आपल्याकडची जी म्हण आहे ना, लेकीला बोलायचं मग सुनेला लागतं. म्हणजे तशी आमची मोठी सून नाही आहे, पण नवीन येणारी सून कशी असेल, मग तिच्यासाठी ती लेकीला बोलते
की काय करते हे लवकरच कळेल. आता तरी शांत आहेत, पण थोड्या दिवसांनी रूप तुमचं व्हायला काय होतंय बघूया. चला त्या तयारीला लागूया, म्हणजे मग किमान आम्हालाही वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या भूमिकांच्याकडे बघता येईल आणि अर्थात प्रेक्षकांना त्याचा आनंद देणं हे फार महत्त्वाचं आहे. एक कुठेतरी जॉईंट फॅमिली दाखवली या मालिकेमध्ये आणि आता कुठेतरी जॉईंट फॅमिलीचं मुळात सगळ्या गोष्टी आता सगळेजण सेपरेट सेपरेट राहणं प्रिफर करतात, तर कुठेतरी या मालिकेतून तेही दाखवण्याचा दर्शवण्याचा प्रयत्न. हां, म्हणजे मुद्दा तोच आहे की म्हणजे हे जे एकत्र कुटुंब पद्धती आहे ती तुटलेली आहे. प्रत्येकाची जवळजवळ 3-3, 4-4, 5-5 अशी घरं झालेली आहेत. पण एकत्र आल्यामुळे काय होतं, कशी मदत होते किंवा काय, हे जरा पुनरुज्जीवित करणं गरजेचं आहे असं आमच्या निर्मात्यांनाही वाटलं, चॅनललाही वाटलं आणि त्यामुळे ते दाखवणं गरजेचं आहे असं मला वाटलं. कारण आपल्या काही परंपरा आपण विसरत चाललेलो, तर त्या परंपरांचं पुनरुज्जीवन व्हावं असं एकंदरीत या ह्याच्यातला एक प्लॅन आहे. आणि एकमेकांना सांभाळून आपण घेतोच, मग व्यवसायात असो, घरी असो, बाहेर असो, कुठेही असलो तरी आपण एकमेकांना सांभाळून घेतो. मग नात्यामध्ये का नाही असा तो प्रश्न येतो. मग कुटुंबामध्ये का नाही. मग जसं आपण बाहेर सगळ्या ऑफिसमध्ये गेल्यावर 10 जणांबरोबर सांभाळून एकत्र नांदतो, तसं घरी का नाही असाही प्रश्न पडतोच ना. त्यामुळे घरोघरी मातीच्या चुली. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू.